म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देखसमोर जसं दिसतंय तो तो ते आता तोपर्यंत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात तर ही म्हणतो जरा मागे होते ते बरे होते, जरा जरा मागे जरा व्हा ना मागे, जरा मागे व्हा, जरा मागे व्हा. तर तोपर्यंत त्याच्यात चार्ज आहे. कारण काय, किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो. मी डॉक्टरी असण्यातला मनुष्य आहे, गडबड करून नाही चालायचं. पण मी ह्या निर्णयावर का आलो, माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खुळखुळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊबीज साजरी केली, स्वतःच्या खिशाचे पैसे कोणी दिले नाहीत, भाऊबीज करता आणि सरकारच्या व्यक्तीतून भाऊबीज करता आणि परत विचारता मिळाले का, माझं आठवण ठेवा. याचा अर्थ आठवण ठेवा, कशाची आठवण ठेवा, निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुरू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं, काय दिलं नाहीत, बाकीच्यांनी दिलं. आता त्याचे काय व्हायचे ते होते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे, मला भेटलेली कामगार स्त्री म्हणाली बाबा आम्हाला तर वाटेला लावलं, काय नाही केलं, जीव इथे घेतलं आणि देवीला वाढले. तुमच्या लक्षात, आपण मराठी माणसं आहोत. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे, सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळं, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे घेत, पेन्शन देत नाहीत, अशा त्याची बिराजी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे, तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर, इतक्या गाड्या पकडल्या, बेटे कुठून आला पैसा, कुठून आला पैसा. मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे. गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं, रॉकेल सकाळ काही म्हणून अदानीला एकच पाहिजे